आणि बातमी आहे कोल्हापुरातून महाराणी ताराराणी यांच्या चित्ररथाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय। 350व्या जन्मवर्षानिमित्त हा चित्ररथ बनवण्यात आलाय। महाराष्ट्र सांस्कृतिक विभागामार्फत बनवण्यात आलेला हा रथ संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरवण्यात येणार आहे। आकर्षक अशा या रथावरती युद्ध कालाचं प्रात्यक्षिक महाराणी ताराराणी यांच्या जीवनातील काही क्षण या फोटोंच्या स्वरूपात दाखवण्यात आलेले आहेत। तसंच या रथाची अंध मुलांना माहिती व्हावी यासाठी ब्रेल लिपीचा देखील वापर करण्यात आलाय। त्यामुळे महाराणी ताराराणी यांचा प्रताप जो आहे, यांचा कार्यकर्तृत्व जे आहे ते सुद्धा या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। स्वराज्य रक्षिणी महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जन्मवर्षानिमित्त कोल्हापुरात चित्ररथ जो आहे त्याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय या चित्ररथाची आहे। 350व्या जन्मवर्षानिमित्त हा चित्ररथ जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सांस्कृतिक विभागामार्फत हा जो चित्ररथ आहे तो चित्ररथ बनवण्यात आलेला आहे आणि आजपासून हा चित्ररथ जो आहे तो कोल्हापुरातील प्रत्येक गावामध्ये फिरणार आहे। या 350व्या जन्मवर्षानिमित्त या महाराणी ताराराणी यांचा इतिहास जो आहे तो कुठेतरी जपण्याचा, सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी सांस्कृतिक विभागाकडून केल्याचं पाहायला मिळते। खरं तर हा चित्ररथ पाहिला तर महाराणी ताराराणी यांची प्रतिकृती यामध्ये साकारलेली आहे। त्याचबरोबर काही मावळे देखील ठेवण्यात आलेले आहेत। युद्धकलांचं प्रात्यक्षिक जे आहे ते सुद्धा या संपूर्ण रथामध्ये पाहायला मिळते। महाराणी ताराराणी यांच्या काही क्षणचित्र जे आहेत ते सुद्धा या रथाच्या बाजूने लावल्याचं सध्या पाहायला मिळते। त्यामुळे हा चित्ररथ जो आहे तो आता संपूर्ण कोल्हापूरकर या कोल्हापूरकरांसाठी पुढच्या आठवडाभर जो आहे तो उपलब्ध असणार आहे। या चित्ररथातून महाराणी ताराराणी यांचा इतिहास जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे आणि 350व्या जन्मवर्षानिमित्त केलेला हा चित्ररथ जो आहे तो कोल्हापूरकरांसाठी आता पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।